जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. काल मराठा आरक्षणाचा विषय घेऊन कोल्हापुरामध्ये 42 मराठा संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतंत्रपणे लढण्याचा, संघर्ष करण्याचा आणि सरकारशी संवाद साधण्याचा मुद्दा घेऊन ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये संवाद आणि संघर्ष ही दोन शब्द आणि या दोन शब्दाचं एकत्रीकरण झालं म्हणजे आंदोलन करायचं आणि त्यानंतर सरकारशी संवाद साधायचा. याचा अर्थ काय? तर आम्ही आंदोलन करीत आहोत, आता आमच्या मागण्यावर निर्णय घ्या, मागण्या मान्य करा, असा हा समझोता म्हणजे ठरवून केलेलं आंदोलन आणि ठरवून दिलेलं आरक्षण आणि त्याचा पुन्हा राजकीय श्रेयवादाचा फायदा हे आजवर होत आलेलं आहे. आणि अशा प्रकारे समाजाची दिशाभूल, फसवणूक आजवर झालेली आहे. म्हणून लोकांनी पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर विश्वास टाकला. त्यांना आपला आरक्षणाचा नेता मानलं, कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनात संघटना नाही, संघटनेचं लेबल नाही, श्रेयवाद नाही, आहे तो फक्त समाज, सर्व स्तरातील समाज आणि या समाजाप्रती असलेला प्रामाणिकपणा, निस्वार्थपणा आहे. म्हणूनच जरांगे पाटील एवढ्या कमी वेळेत प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात पोहोचले. समाजासाठी काम करण्यासाठी असं कुणी पुढं आलं किंवा एखाद्या घटनेवर पुढे होऊन एखाद्यानं नेतृत्व केलं तर आजच्या प्रसार माध्यमातून एक बुद्धिभेद केला जातो, शब्दभेद केला जातो. जसं की जेव्हा मसाजोगच्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे न्याय देण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या बाजूने पुढे आले, त्यावेळेस असंच प्रसार माध्यमातून एक शाब्दिक खेळ खेळला गेला. तो म्हणजे जरांगे पाटील यांना ओव्हरटेक करण्यासाठी, त्यांचं महत्व करण्यासाठी सुरेश धस पुढे करण्यात आलेले आहेत, हा एक मुद्दा. आणि कालच्या कोल्हापुरातील मराठा समाजाच्या बैठकीच्या बाबतीत देखील हेच तंत्र वापरण्यात आलं. त्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांचं महत्व कमी करण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांना बाजूला सारण्यासाठी 42 संघटना एकत्र आल्या म्हणून समाजासमोर मांडण्यात आलं. प्रत्यक्षामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या संघटना या त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या तंत्रानं काम करीत आहेत आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या बळावर, त्यांच्या पद्धतीनं प्रश्न मांडत आहेत. या ठिकाणी समाजासाठी कोणी जरी लढा दिला तरी तो समाजाच्या हिताचाच असावा. त्यामध्ये समाजाचा कुठल्याही प्रकारे राजकीय शिरच्छेद होणार नाही, राजकीय प्रतारणा होणार नाही, याची काळजी जर या संघटनांनी अथवा समाजासाठी काम करणाऱ्या कोणीही जरी घेतली तरी त्याला समाज स्वीकारणारच आहे आणि तो समाज स्वीकारतो. जसं जरांगे पाटील यांना समाजाने स्वीकारलेलं आहे, त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे. ती विश्वासार्हता मिळविणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मराठा आरक्षणासाठी कोण लढतंय, कोण पुढाकार घेते, यापेक्षा मराठा समाज कोणावरती विश्वास टाकतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून केवळ बैठका घेऊन, एकत्रित येऊन हे प्रश्न सुटणार नाही, तर त्यामध्ये समाजाला विश्वासात घेऊन, समाजाला सोबत घेऊन वाटचाल करणं अत्यंत महत्वाचं आहे. कोट्यावधी मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी कोटीचं बळ असणारी एकही संघटना आजपर्यंत तशी झालेली नाही. परंतु एक माणूस मात्र आहे आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. संघटना अनेक आहेत पण त्यांच्यात सुसूत्रता नाही हे देखील सत्य आहे. एकमेकात समन्वय नाही हे दुर्भाग्य आहे. मराठा क्रांती मोर्चे निघाले, त्याला नेतृत्व नव्हतं कारण ते समाजाचे मोर्चे होते. परंतु त्यानंतर प्रसिद्धीचा, यशस्वीतेचा सोयीस्कर सहभाग म्हणून समन्वयक नावारूपाला आले. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर जवळपास मराठा मोर्चे निघणंच बंद झालं होतं. समाज मोठा पण सहभाग कमी असल्यामुळे
निदर्शने, निवेदने आणि धरणे यासारखी आंदोलन नंतरच्या काळात होत गेली. कारण ज्या संघटना नावारूपाला येत होत्या त्यामध्ये मोठा मास लीडर कोणालाच होता आलं नाही. आंतरवलीच्या लाठीचार्ज नंतर तो मान जरांगे पाटलांना आपसूक अनपेक्षितपणे मिळाला हे नाकारताही येत नाही आणि समाजही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिला. त्याचं एकमेव कारण म्हणजे जरांगे पाटलांची राजकारण विरहित भूमिका हे होय. त्यामुळे समाज त्यांच्या बाबतीत अधिक विश्वासार्हतेने त्यांच्याकडे पाहतो. आता राहिला प्रश्न सरकार आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न. सरकारने यापूर्वीच SC-BCचं आरक्षण देऊन हात झटकलेले आहेत किंवा हे आरक्षण बळजबरीने गळी उतरविलेलं आहे. मुळात राज्यकर्ते, सत्ताधारी हे लोकशाहीला घाबरतच नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. क्रांती मोर्चा लोकशाही मार्गानेच निघाला. जरांगे पाटलांचं उपोषणही लोकशाही मार्गानेच शांततेत झाले. परंतु या आंदोलनाला काउंटर करण्यासाठी ओबीसी नेते पुढे करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. हिंसक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांनी आंदोलन मोडीत काढले म्हणजेच त्यांनी लोकशाही मोडीत काढलेली आहे हे वास्तव आहे. म्हणून 42 संघटनाच काय शेकडो संघटना एकत्र आल्या तरी काय फरक पडणार आहे. हा तोडगा केवळ वेळ मारून नेण्यासाठी लोकांच्या आवेगाला काही काळ वेठीस धरून बाजूला ठेवण्यासाठी राजकीय राजमार्ग सुरळीत करण्यासाठीच होऊ शकतो अशी देखील शंका येऊ शकते. करोडो लोकांची मागणी ज्या सरकारला कळत नाही त्या सरकारला 42 संघटनांनी केलेला संवाद डायलॉग काय कळणार आणि काय मार्ग काढणार. त्यांच्यात इच्छाशक्ती असती तर त्यांनी यापूर्वीच निर्णय घेऊन ओबीसीतून मराठा आरक्षण दिले असते. त्यामुळे लोक अथवा समाज यापुढे संघटनांच्या कासऱ्यात दोरखंडात अडकून घेणार नाही हेही तितकेच खरे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. किती सांगून द्या कोणी, मी शरण येत नाही त्यांना सरकारला म्हणून मला बदनाम करते. माझा समाज विश्वास ठेवत नाही कारण मी तितका प्रामाणिक वागतो, तितका त्याग सुद्धा करतो. समाजाचा विश्वास ढळूच द्यायचा नाही कसल्याच परिस्थितीत. आपला जीव गेला तरी काय करायचं रे पदाचं पैशाचं. दोनच गोष्टी देईन सरकार, पैसा आणि पद. त्याचं काय करायचं. गोरगरिबांचं आशीर्वाद घेणं, गोरगरिबांच्या मनात ठासून बसणं मनामनात की जीव गेला तरी आपला मनोज जरांगे फुटणार नाही ही आत्मविश्वास असला पाहिजे लोकांना. तो आत्मविश्वास मी कमवलाय. माझ्या घराघरातल्या कोपऱ्यातल्या पत्र्यात राहणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या, महालात राहणाऱ्या व्यावसायिक, उद्योगी, नोकरदार मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, मजूर असेल, हमाली करणारा असेल, रिक्षा, टेम्पो, ट्रक चालवणारा माझा गरीब मराठा असेल, शेतकरी मराठा असेल, सगळ्यांना आत्मविश्वास आहे हे आपलं पोरग आहे मनोज जरांगे. म्हणजे विश्वास गमवायचा नाही. जनता शेवटी राजा आहे. जनता राजा आहे. ती जर एकदा तिचा विश्वासघात एकदा झाला अवघड. एक तर राजकारण्यावरती ह्यो समाज विश्वास ठेवत